कोणत्याही देवदेवतांची मूर्ती म्हटली म्हणजे दगड, पीयूपी किंवा इतर धातूंपासून साकारलेली मूर्ती आपण आतापर्यंत बघितली आहे। मात्र जळगाव तालुक्यातील रिधूर या ठिकाणची जी मूर्ती आहे हनुमानाची, ती चक्क नवसाला पावणाऱ्या या लोण्यापासून तयार केलेली ही मूर्ती आहे। आज हनुमान जयंती उत्सव आहे आणि आपण या जळगावच्या औचित हनुमान मंदिर या ठिकाणी आलो आहोत। ही जी आपण दृश्यामध्ये मूर्ती बघतो आहे, ही मूर्ती आहे भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यापासून साकारलेली हनुमानाची मूर्ती। जळगावच्या रिधूर या गावी ही मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे। नवसाला पावणारा असा हा हनुमान या ठिकाणी औचित हनुमान म्हणून तीर्थक्षेत्र या ठिकाणी प्रसिद्ध आहे। जगभरात एकमेव अशी रिधूर येथील अशी ही लोण्याची मूर्ती असून उन्हाळ्याचं जे तापमान आहे ते तापमान तब्बल 40 ते 45 डिग्री टेम्परेचर इतकं जळगावचं असतं। मात्र तरी देखील ही लोण्याची मूर्ती वितळत नाही आणि आज हनुमान जयंती जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। या संपूर्ण मंदिराचे तीर्थक्षेत्राचे ट्रस्टी आपल्यासोबत आहे। महाराज काय सांगाल, एक लोण्याची जी मूर्ती आहे एक जगभरातील एकमेव मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज हनुमान जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय, काय याची आख्यायिका? ही जी लोण्याची मूर्ती इथे भक्तांच्या नवसापोटी साकारलेली आहे, ही फक्त आणि फक्त लोण्यापासून बनलेली आहे। इथे दगड पीओपी जसं की या सरांनी सांगितलं त्याप्रमाणे इथे कोणताही दगड पीओपी किंवा मातीने बनलेली मूर्ती नाहीये। ही फक्त आणि फक्त लोण्याने साकारलेली मूर्ती आहे। भाविक भक्त जे आपली मनोकामना मानतात ते मनोकामना पूर्ण झाल्यावरती आजही लोक इथे वंश परंपरेने इथे लोणी चढवण्यात येतात। आज हनुमान जयंती उत्सवानिमित्त काय काय कार्यक्रम या ठिकाणी पार पडले, भाविक येत आहेत आणि नवसपोटी त्या ठिकाणी या ठिकाणी लोणी देखील अर्पण करताना दिसत आहेत, काय प्रतिक्रिया? आज या आज म्हणजे 1 तारखेच्या रात्री इथे बऱ्याच प्रमाणामध्ये भंडारे साजरे करण्यात येतात। भाविक भक्त इथे प्रसाद वाटप करतात आणि आज ज्यांनी नवस मानलेले असतात ते लोक त्यांचा नवस फेडण्यासाठी आज हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी येतात। ते पण भंडारे या ठिकाणी राबवले जातात। महाराज असं देखील म्हणतात की नवसाला पावणारा औचित हनुमान मंदिर आहे। 40 ते 45 डिग्री टेम्परेचर असूनही या ठिकाणचा हा जो मूर्ती आहे, या मूर्तीवर लावण्यात आलेलं जी लोणी आहे ती वितळत नाहीये, तर नेमकं काय सांगता येईल या संदर्भात? हे लोणी नवसांच्या श्रद्धेचे आणि त्यांच्या भक्तीचं प्रतीक म्हणून हे हनुमंतराया ते लोणी त्यांच्या श्रद्धेचं घेऊन घेतो, म्हणून लोणी वितळत नाही। कितीही तापमान असलं तरी ते लोणी वितळत नाही, हेच भक्तांची खरी श्रद्धा आणि भावना। निश्चितच या होत्या या ट्रस्टीतील महाराजांच्या प्रतिक्रिया की कितीही या ठिकाणी उन्हाचं तापमान असलं तरी देखील या ठिकाणचं या मूर्तीवरचं लोणी वितळत नाही। म्हणूनच जगप्रसिद्ध औचित हनुमान म्हणून लोण्याची एकमेव मूर्ती जळगावच्या रिधूर औचित हनुमान मंदिरात या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। नवसाला पावणारा असा या हनुमानाची ख्याती असूनच आज हनुमान जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी मोठी गर्दी भाविक भक्तांची पाहावयास मिळालेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।